Hello everyone, good morning. Myself Busar Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. So friends, today we are going to discuss new topic or a new chapter, that is Drugs and Magic Remedies Act 1954 and Rules 1955. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टडी करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे ड्रग आणि मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 आणि त्या अंतर्गत येणारे जे काही नियम असतील, रूल असतील 1955च्या अंतर्गत येणारे. स्टार्ट करूया. फर्स्ट वन आहे त्या ठिकाणी इंट्रोडक्शन. दिस ॲक्ट इज नॉट unconstitutional because it does not arbitrarily interfere with private business and also it does not impose unreasonable restriction. त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट वन इंट्रोडक्शन काय सांगितलं की दिस ॲक्ट इज नॉट अनकॉन्स्टिट्युशनल, म्हणजे हा जो कायदा आहे तो कायदा असंविधानिक नाही. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे काय, असंविधानिक. त्या ठिकाणी दिस ॲक्ट इज नॉट अनकॉन्स्टिट्युशनल, हा कायदा त्या ठिकाणी असंविधानिक नाही. बिकॉज कारण काय आहे त्याचं की हा कायदा असंविधानिक नाही, त्या ठिकाणी इट डज नॉट आर्बिटरली इंटरफिअर विथ प्रायव्हेट बिझनेस अँड ऑल्सो इट डज नॉट इम्पोज अनरिजनेबल रेस्ट्रिक्शन. कारण त्यात खाजगी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी काय मनमानी किंवा ढवळाढवळ होत नाही, त्याचबरोबर त्या ठिकाणी अवास्तव निर्बंध लादतही नाहीत. त्या ठिकाणी काय, इट डज नॉट इम्पोज अनरिजनेबल रेस्ट्रिक्शन निर्बंध त्या ठिकाणी लादत नाही. त्यामुळे हा कायदा त्या ठिकाणी काय नाही आहे, असंविधानिक नाही. समजलं. त्या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं की हा कायदा किंवा धिस ॲक्ट इज नॉट अनकॉन्स्टिट्युशनल, हा कायदा अनकॉन्स्टिट्युशनल नाही आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये काय सांगू शकतो की हा कायदा असंविधानिक नाही, कारण इट डज नॉट आर्बिट्रॅरिली इंटरफिअर विथ प्रायव्हेट बिझनेस, कारण की यात खाजगी व्यवसायामध्ये मनमानी ढवळाढवळ होत नाही, त्याचबरोबर अवास्तव निर्बंध त्या ठिकाणी लादले जात नाही. देन सेकंड लाईन आहे इंट्रोडक्शनमध्ये, द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट आर इन ॲडिशन टू अँड नॉट इन अ derogation of the provision of any other law for the time being in force. Second line in that, the provision of this act are in addition to and not in a derogation of the provision of any other law for the time being in a force. Means काय, जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की हा कायदा असंविधानिक नाही, त्याबाबत काय होत नाही, खाजगी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी मनमानी ढवळाढवळ होत नाही आणि अवास्तव निर्बंधही त्या ठिकाणी लादले जात नाही. सेकंड लाईनमध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं की त्यांनी की दिस प्रोव्हिजन ॲक्ट इज आर ॲडिशन, म्हणजे या कायद्यातील तरतुदी त्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अन्य कायद्याच्या तरतुदीच्या व्यतिरिक्त आहेत आणि त्या मानाच्या नाहीत. म्हणजे काय सांगितलं की हा जो कायदा आहे कोणचा, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट 1954 अँड रूल्स 1955, हा जो कायदा आहे, या कायद्यातील ज्या तरतुदी असतील त्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अन्य, म्हणजे त्याच्याबरोबरीनं त्याच काळापासून जर अन्य कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि मॅजिक रेमेडीज ॲक्ट पण अस्तित्वात आहे. त्यामध्ये काय केलं जातं, प्रामुख्याने अन्य कायद्याच्या तरतुदीच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे जे आहेत हे मॅजिक रेमेडीज ॲक्टच्या ज्या तरतुदी आहेत त्या बाकीच्या कायद्याच्या व्यतिरिक्त आहेत आणि त्या ठिकाणी मानाच्या नाहीत.
हे झालं इंट्रोडक्शन. देन नेक्स्ट वन आहे ऑब्जेक्ट. मेनली त्या ठिकाणी हा ॲक्ट पास करण्यामागे कुठल्या प्रकारचे इम्पॉर्टन्स ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्ट आहे द ॲक्ट हॅज बीन पास विथ द एम. हा जो ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे तो पास करण्यामागे मेनली कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी एम आहे, त्या ठिकाणी उद्देश आहे, हे या ऑब्जेक्टमध्ये सांगितलेलं आहे. टू कंट्रोल सर्टन टाईप ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू ड्रग्ज. पहिलं ऑब्जेक्ट काय आहे त्या ठिकाणी, तर औषधाशी संबंधित विशिष्ट प्रकारच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे हे त्या ठिकाणी फर्स्ट ऑब्जेक्ट आहे. टू कंट्रोल सर्टन टाईप्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू ड्रग म्हणजे काय कंट्रोल करणं, काय नियंत्रित करणं की औषधाशी संबंधित जर विशिष्ट प्रकारच्या जाहिराती त्या ठिकाणी असतील तर त्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे हे त्या ड्रग अँड मॅजिक रेमेडीज जो ॲक्ट आहे त्याचं फर्स्ट ऑब्जेक्ट आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्ट टू प्रोहिबिट सर्टन काइंड्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू मॅजिक रेमेडीज विच फॉल्सली क्लेम अँड मिसलीड पब्लिक. सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय सांगितलं त्यांनी की काय प्रोहिबिट करणे की सर्टन टाईप्स ऑफ किंवा सर्टन काइंड्स ऑफच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत म्हणजेच काय ज्या रिलेटिंग टू म्हणजे जादूच्या मॅजिक रेमेडीज म्हणजे काय जादू, ठीक आहे, जादूच्या उपायाशी संबंधित विशिष्ट प्रकारच्या जाहिरातींना प्रतिबंधित करणे. त्याचबरोबर जे लोक खोटा दावा करतात आणि दिशाभूल करतात अशा ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीपासून त्या ठिकाणी त्या जाहिराती प्रोहिबिट करणे मेनली त्याचं सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच काय सांगता येईल त्यामध्ये की अशा जाहिराती ज्यामध्ये मॅजिक रेमेडीज वापरून पब्लिकची दिशाभूल केली जाते किंवा अशा जाहिराती त्या ठिकाणी प्रोहिबिट करणं हे त्याचं सेकंड मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. जादूच्या उपायांशी संबंधित त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या जाहिरातींना प्रतिबंधित करणं. त्याचबरोबर जे लोक खोटा दावा करतात आणि त्या ठिकाणी पब्लिकची दिशाभूल करतात अशा ही जाहिरातीशी त्या ठिकाणी प्रोहिबिट करणं. टू प्रोव्हाइड मॅटर रिलेटेड देअरविथ आणि जर त्या संबंधित त्या ठिकाणी तरतूद करणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑब्जेक्ट काय पाहिलं की मेन ऑब्जेक्ट काय हा कायदा या उद्देशाने केला गेला आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्ट काय पाहिलं की टू कंट्रोल सर्टन टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू ड्रग्ज आणि औषधाशी संबंधित अशा विशिष्ट प्रकारच्या जाहिरातीवर त्या ठिकाणी नियंत्रण करणे हा त्याचा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे. त्याचबरोबर सेकंड ऑब्जेक्ट काय आहे टू प्रोहिबिट सर्टन काइंड्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू द मॅजिक रेमेडीज विच फॉल्सली क्लेम अँड मिसलिडिंग पब्लिक टू प्रोव्हाइड फॉर अ मॅटर्स रिलेटेड देअरविथ म्हणजे काय जादूच्या उपायाशी संबंधित जर विशिष्ट प्रकारच्या जाहिरातींना त्या ठिकाणी प्रतिबंधित करणं गरजेचं आहे. ज्यामुळे जर प्रतिबंधित केलं गेलं नाही तर त्या ठिकाणी मिसलीड होऊ शकते, पब्लिकचा फसवेगिरीपणा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या ठिकाणी त्या जाहिराती प्रतिबंधित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे लोक खोटा दावा करतात आणि दिशाभूल करतात पब्लिकची त्या संबंधित तरतूद करणं ही गरजेचं आहे. हे झाले त्याचे मेन 3 ऑब्जेक्टिव्ह. देन नेक्स्ट वन आहे त्याच्या डेफिनेशन. त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट नेक्स्ट वन आहे डेफिनेशनमध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, त्याचबरोबर मॅजिक रेमेडीज म्हणजे काय, ड्रग म्हणजे काय, त्याचबरोबर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे काय इत्यादी डेफिनेशन त्या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. फर्स्ट वन पाहूया ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय तर जाहिराती इन मराठी. इट इन्क्लूड्स
यात काय समाविष्ट केलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, तर फर्स्ट वन आहे एनी नोटीस, सर्क्युलर, लेबल, रॅपर और अदरवाईज सच डॉक्युमेंट्स. म्हणजे यात काय समाविष्ट केलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, तर डेफिनेशन काय आहे ॲडव्हर्टाइजमेंटची, एनी नोटीस कोणतीही सूचना, सर्क्युलर त्या ठिकाणी सर्क्युलरला परिपत्रक आपण म्हणू शकतो, एनी नोटीस कोणतीही सूचना, परिपत्रक सर्क्युलर, लेबल, रॅपर और अदरवाईज सच डॉक्युमेंट्स. म्हणजे कोणतीही सूचना, कोणतेही परिपत्रक, लेबल किंवा अन्यथा असे दस्तऐवज. आणि सेकंड वन काय सांगितलं की त्यांनी, एनी अनाउन्समेंट मेड ओरली और बाय मीन्स ऑफ प्रोड्युसिंग और ट्रान्समिटिंग लाईट, साऊंड और स्मोक. सेकंड वन काय सांगितलं की एनी अनाउन्समेंट, मग ती कशी असेल, तोंडी असेल, त्यानंतर प्रकाश असेल, लाईट मीन्स प्रकाश असेल, देन ध्वनी असेल, किंवा ट्रान्समिटिंग साऊंड और स्मोक, ध्वनीद्वारे किंवा धूर निर्मितीद्वारे किंवा संप्रेषित करण्याद्वारे कोणतीही घोषणा. त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय सांगितलं आहे, त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, की एनी नोटीस असेल, त्याचबरोबर ते सर्क्युलर असेल, लेबल असेल, रॅपर असेल और अदरवाईज सच डॉक्युमेंट्स. आणि त्याच्यामध्ये काय असतील आणखी, एनी अनाउन्समेंट असेल, मग ती ओरली असेल, बाय मीन्स प्रोड्युसिंग किंवा ट्रान्समिटिंग लाईट असेल, किंवा साऊंड असेल, किंवा स्मोक असेल. देन सेकंड डेफिनेशन आहे मॅजिक रेमेडी. सेकंड डेफिनेशन आहे मॅजिक रेमेडी. इट इन्क्लूड्स talisman, mantra, kavacha and any other charm claiming to possess miraculous power. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे की यात चमत्कारिक शक्ती असल्याचा दावा करणारी तावीज, त्या ठिकाणी तालिस्मॅन, त्यालाच काय म्हणू आपण तावीज, देन मंत्र, कवचा आणि इतर कोणत्याही आकर्षण समाविष्ट आहे. मॅजिक रेमेडीज म्हणजे काय, त्या ठिकाणी मराठीमध्ये सांगायचं ठरलं तर जादूचा उपाय. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, तर यात चमत्कारिक शक्ती असल्याचा दावा करणारी तावीज, काय चमत्कारिक शक्ती असल्याचा दावा करणारे तावीज, त्यानंतर मंत्र, कवचा आणि इतर कोणत्याही आकर्षण समाविष्ट आहे. त्याचबरोबर सेकंड वन, त्याच्यामध्ये फर्स्ट वन काय आहे मग, फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ एनी डिसीज इन ह्युमन बीइंग्स ऑर ॲनिमल्स. मानवामध्ये किंवा प्राण्यामध्ये, ह्युमन बीइंग्स किंवा ॲनिमल्स, फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ एनी डिसीज इन ह्युमन बीइंग्स ऑर ॲनिमल्स, मानवामध्ये किंवा प्राण्यामध्ये कोणत्याही रोगाचे निदान म्हणजे काय, फॉर डायग्नोसिस, त्यानंतर ट्रीटमेंट उपचार आणि प्रतिबंध यासाठी, फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ एनी डिसीज इन ह्युमन बीइंग्स ऑर ॲनिमल्स, मानवामध्ये किंवा प्राण्यांमध्ये कोणत्याही रोगाचे निदान, त्याचबरोबर त्याचा उपचार आणि प्रतिबंध यासाठी. किंवा सेकंडमध्ये बी सांगितलं की फॉर अफेक्टिंग और अल्टरिंग द स्ट्रक्चर और ऑर्गॅनिक फंक्शन ऑफ द बॉडी और ॲनिमल, शरीरावर किंवा प्राण्याच्या संरचनेवर किंवा सेंद्रिय कार्यावर परिणाम करण्यासाठी किंवा त्यामध्ये बदल करण्यासाठी. त्या ठिकाणी कशासाठी, मॅजिक रेमेडीची डेफिनेशन काय सांगितली त्यांनी की इट इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड्स केलेले आहे, तर तालिस्मॅन असतील, मंत्र असेल, कवचा असेल, अँड एनी अदर चार्म क्लेमिंग टू प्रोसेस मिरॅक्युलस पॉवर असेल, देन
त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर फॉर ट्रीटमेंट ऑफ ह्युमन बिईंग अँड ॲनिमल्स. त्याच्यामध्ये मग डायग्नोसिस असेल, ट्रीटमेंट असेल आणि प्रिव्हेन्शन असेल एनी डिसीजचं. त्यानंतर काय असतं त्याचं ॲफेक्टिंग ऑर अल्टरिंग द स्ट्रक्चर ऑर ऑर्गॅनिक फंक्शन ऑफ द बॉडी ऑर ॲनिमल. देन नेक्स्ट वन आहे ड्रग्स. In that drugs, definition of drug, it includes following: a medicine for the internal or external use of human beings or animals. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे तर फॉलोइंग जे आहे ते त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामध्ये अ मेडिसिन फॉर द इंटरनल ऑर एक्सटर्नल यूज. आणि मेडिसिन असतं त्या ठिकाणी ते इंटरनली यूज केलं जाऊ शकतं किंवा एक्सटर्नली यूज केलं जाऊ शकतं ऑफ ह्युमन बिंग्स किंवा ॲनिमल्स. मानव आणि प्राणी यांच्या उपचारासाठी त्या ठिकाणी मेडिसिन इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नलीही यूज केलं जाऊ शकतं. अ सबस्टन्स इंटेंडेड फॉर डायग्नोसिस, क्युअर, मिटिगेशन, ट्रीटमेंट और प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज इन ह्युमन बिंग्स और ॲनिमल्स. म्हणजे डेफिनेशन काय सांगितली त्यांनी परत की असा सबस्टन्स त्या ठिकाणी कशासाठी यूज केला जातो तर डायग्नोसिस करण्यासाठी, इंटेंडेड फॉर द डायग्नोसिस, क्युअर करण्यासाठी, मिटिगेशन करण्यासाठी आणि ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेन्शन करण्यासाठी कशा डिसीजचं ह्युमन बिंगमध्ये किंवा ॲनिमलमध्ये. देन थर्ड वन आहे an article other than food सोडून किंवा other than food, an article which affects or alter the structure or organic function of the body of human beings or animals. फूड सोडून की असा आर्टिकल किंवा असा सबस्टन्स त्या ठिकाणी विच अफेक्ट्स करतो कोणावरती किंवा अल्टर करतो. काय अल्टर करण्याचं काम करतं स्ट्रक्चर किंवा ऑर्गॅनिक फंक्शन ऑफ द बॉडी किंवा बॉडी ऑफ ह्युमन बिंग त्या ठिकाणी मानवाचा किंवा प्राण्याचं. देन ॲन आर्टिकल यूज ॲज कंपोनंट ऑफ एनी मेडिसिन. आणि असा आर्टिकल त्या ठिकाणी मेडिसिन म्हणून यूज केला जातो. त्यामध्ये ड्रगमध्ये काय सांगितलं की ह्युमन बिंग इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल, त्याचबरोबर ॲनिमलमध्ये यूज केला जाणार मेडिसिन. देन कशासाठी यूज केलं जातं डायग्नोसिस, क्युअर, मिटिगेशन, ट्रीटमेंट ऑर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज इन ह्युमन बिंग ऑर ॲनिमल. देन ॲन आर्टिकल अदर दॅन फूड विच अफेक्ट्स ऑर अल्टर द स्ट्रक्चर ऑर ऑर्गॅनिक फंक्शन ऑफ द बॉडी ह्युमन बिंग ऑर ॲनिमल्स. देन ॲन आर्टिकल यूज ॲज कंपोनंट ऑफ एनी मेडिसिन. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे रजिस्टर मेडिसिनल प्रॅक्टिशनर. इट मीन्स एनी पर्सन, म्हणजे असा कोणताही पर्सन. त्याची डेफिनेशन काय आहे रजिस्टर मेडिसिनल प्रॅक्टिशनरची? इट मीन्स एनी पर्सन हू होल्ड क्वालिफिकेशन ग्रँटेड बाय अथॉरिटी स्पेसिफाईड in or notified under section 3rd of the Indian Medical Degree Act 1916 or specified in Schedule 2 the Indian Medical Council Act 1956. म्हणजे असा पर्सन की त्याच्याकडे काय पाहिजे क्वालिफिकेशन काय पाहिजे की who hold qualification granted by an authority specified in notified under सेक्शन 3rd नुसार जे आहे इंडियन मेडिकल डिग्रीज ॲक्ट 1916 किंवा स्पेसिफाईड इन द शेड्यूल टू द इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1956. देन who is entitled to be registered as a medical practitioner under any law for the time being in force in any state to which this act एक्सटेंड रिलेटिंग टू रजिस्टर मेडिसिनल प्रॅक्टिशनर. म्हणजे काय की वैद्यकीय व्यावसायिकाच्या नोंदणीशी संबंधित हा कायदा आहे ज्या राज्यात लागू होत असेल त्या ठिकाणी त्या कोणत्याही कायद्यानुसार वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करण्यास त्या ठिकाणी
पात्र आहे. देन नेक्स्ट वन आहे क्लासेस ऑफ प्रोहिबिटेड ॲडव्हर्टाइजमेंट. क्लासेस ऑफ प्रोहिबिटेड ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ड्रग और ड्रग्स which may lead to its or their use for the treatment of certain disease and disorder. म्हणजेच काय, ड्रग आणि ड्रगच्या जाहिराती ज्यामुळे काही रोग आणि उपचार त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याचे एक्झाम्पल काय आहेत मग? ए फॉर द प्रोक्युअरमेंट ऑफ मिसकॅरेज और प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्सेप्शन इन वुमन. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे. देन सेकंड एक्झाम्पल आहे फॉर द करेक्शन ऑफ मेनिस्ट्रुअल डिसऑर्डर इन ह्युमन. देन सेकंड एक्झाम्पल. थर्ड फॉर द मेंटेनन्स और इम्प्रूवमेंट ऑफ द पॉवर ऑफ ह्युमन बीइंग्स फॉर सेक्शुअल प्लेजर्स. अँड लास्ट वन एक्झाम्पल आहे त्याचं फॉर द डायग्नोसिस, क्युअर, एलिव्हेशन, ट्रीटमेंट और प्रिव्हेन्शन ऑफ any disease, disorder or condition specified in the schedule or in rules made under this act. Then advertisement of magic remedies for the treatment of certain disease and disorder which claims to efficacious for any of the purpose specified in one as above. म्हणजे वरील प्रमाणे एक मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही उद्देशाने त्या ठिकाणी कार्यक्षम रोग आणि विकारांच्या उपचारासाठी, जादूच्या उपचारांसाठी त्या ठिकाणी जाहिराती. हे आहे क्लासेस ऑफ प्रोहिबिटेड ॲडव्हर्टाइजमेंट. Thank you everyone. Thank you again. Next lecture we will discuss a remaining point of Drugs and Magic Remedies Act 1954 and Rule 1955. Thank you again.